ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. सचिनजी दरेकर साहेब, विनंती असेल खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल सचिनजी दरेकर साहेब, दिनकर सेठ लोखंडे यांच्या शुभ हस्ते दरेकर साहेबांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. हा, मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. त्याचबरोबर क्रिकेटचे प्रेमी, स्वतः क्रिकेट खेळाडू आणि माणुसकीचा वाहणारा अखंड झरा आणि समाजसेवक नवनाथजी डोंगरे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नवनाथ डोंगरे आपल्या सीएच मधील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सर्वांचा लाडका नवनाथ डोंगरे, बॉन्ड डिपार्टमेंटचा अनभिक्षित सम्राट नवनाथ डोंगरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मराठा वॉरियर्सचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सवर या. बॉन्डचा बादशाह मराठा वॉरियर्स, नाहीतर तुमचे प्लॅन्टी लागेल 2 धावा. गणेशजी मोरे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सचिनजी सोंबे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी या सन्मान स्वीकारा. आणि पंडितजी विनंती, मॅच सुरू करा. मराठा वॉरियर्स के 12वां खिलाड़ू हमारे कमेंट्री बॉक्स में है, नहीं तो आपको 2 रनों की प्लेंटी लगेगी. पिछले मैच में भी आपसे चूकी हुआ था, गलती हुआ था, और क्रिकेट में चूकी का माफी नहीं. हमारे चंदू सर जी का ये शब्द है. लौकर या सर. शुरुआत पहली ओवर की पहली गेंद लेकर, बिल्कुल यहां पर शुरुआत ये आज का पीयूष के लिए मैं बिल्कुल ही पहला मुकाबला, मराठा वॉरियर्स के लिए दूसरा मुकाबला. इस समय गेंदबाज तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए, दोनों ही सलामी जोड़ी. पहली गेंद गुड लेंथ पर टप्पा खाई थी, थोड़ा सा आगे आकर गेंद को फ्लाइट ड्राइव किया. नो चांस फॉर 4 रन से खाता खुला टीम का, पीयूष फाइटर्स का. बिल्कुल इस समय पहली गेंदों के ऊपर 4 रनों से खाता खोलते अपने टीम के लिए, अपने लिए पीयूष फाइटर्स. गेंदबाज पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए, पहली ओवर पावर प्ले की रहेगी. 4 ओवर का मुकाबला सीबी ट्रॉफी 2022 जुईगांव कामोठे के इस मैदान पर. बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन मैदान, और मैदान के ठीक दाईं तरफ मानसरोवर रेलवे स्टेशन. सुंदर सुसज्जित. गेंदबाज किरण चौधरी, लंबे कद के गेंदबाज. इस समय 2 खिलाड़ी 30 गज के बाहर, बाउंड्री लाइन के बाहर रहेंगे, अब आसपास खड़े रहेंगे बिल्कुल ही अपने क्षेत्र रक्षण के लिए, बाउंड्री को रोकने के लिए. 9 खिलाड़ी 30 गज के अंदर. शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, शॉट कवर, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन. दूसरी गेंद ओवर की, इस बार फिर से हवा में खेला है, देखना होगा. इस बार भी गेंद बाउंड्री लाइन के पार. 4 रन, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौका पीयूष फाइटर्स के लिए. शुरुआत बेहतरीन. एक बेहतरीन अंदाज में आज पहली बार पीयूष के लिए खेलते हुए रमेश, हालांकि पिछले साल भी अपनी टीम के लिए बेहतरीन करने का प्रयास किया था. इस समय लगातार 2 गेंदों पे 2 चौके. तीसरी गेंद, इस बार फुल टॉस गेंद, आगे आकर गेंद को खेला. लॉन्ग फुल टॉस गेंद थी, गेंद फिर से आ रहा है सीधा लॉन्ग ऑन के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा है. तब तक मौका था चंद्रकांत के पास 2 रन लेने का. 40+ के खिलाड़ी हैं, लेकिन लगते नहीं, क्योंकि इतना अच्छा फिटनेस, क्या लाजवाब. तो क्रिकेट में फिटनेस रहना ही जरूरी होती है. किसी भी खेल में फिटनेस आपका अगर व्यस्त हो तो निश्चित तौर पर आप मस्त रहेंगे. चले, ये गेंद चौधरी की, और इस बार घूम कर खेला है. गेंद जा रही है सीधा बाउंड्री लाइन के बाहर. लगातार रनों की बरसात इस ओवर में. चौका. धन्यवाद डीजे. बल्लेबाज चंद्रकांत रहे, गेंदबाज थोड़ा बच के रहे. बाबा क्या बात है. लगातार इस ओवर में देखा जाए तो चौके लगे हैं. एक गेंद अगर छोड़ दिया जाए जिसके ऊपर 2 रन आया था, यानी कुल 14 रन अभी तक 4 गेंदों के ऊपर बटोर ली गई है. बहुत ही अच्छी शुरुआत पावर प्ले में. चले फिर से एक बार चौधरी, ये गेंद शॉट ऑफ लेंथ, हवा में हो जाएगी, कहां मिलेगी, नहीं मिलेगी. गेंद मिलेगी सीधा 6 रनों के लिए. क्या लाजवाब यहां पर बल्लेबाजी चलता हुआ चंद्रकांत कोहली के द्वारा.
अभी तक उन्होंने 5 गेंदों का सामना किया, 3 चौके लगाए, 1 छक्के लगाए और 1 डबल लिया। क्या बात है, शुरुआत बहुत ही बेहतरीन पावर प्ले में। गेंदबाज चौधरी के ऊपर उधर डीजे साउंड एंड सिस्टम्स के साथ बिल्कुल ही आपके साथ यहाँ पे मनोरंजन के लिए अच्छे अच्छे गानों के ऊपर धुन बजाते हुए। इस बार ये गेंद अच्छी गेंद, थोड़ा सा बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास किया थे, सफल नहीं हो पाए। डॉट गेंद बगैर किसी रन को। अंतिम गेंदों के ऊपर कोई रन नहीं, ओवर की समाप्ति। 1 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बना है 20 रन बगैर किसी नुकसान के। बहुत ही अच्छी शुरुआत। इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में बिल्कुल अतिथि के रूप में सम्माननीय आदरणीय श्री संदीप पवार साहब, नवी मुंबई पुलिस, और बिल्कुल ही उनके साथ हमारे सम्माननीय सचिन शिंदे साहब, सिडको ऑफिसर, बिल्कुल इस सिडको जो इस समय बहुत ही ज्यादा अपने नामों से प्रख्यात रायगढ़ डिस्ट्रिक्ट हो या पूरे मुंबई में, इन दोनों ही सम्मानीय अतिथि का हम शिबी ट्रॉफी के माध्यम से हार्दिक 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 स्वागत करते हैं सर। और आपने अपने बहुमूल्य समय में से अपना समय निकालकर इस ट्रॉफी के लिए, हमारे इस टूर्नामेंट में आने के लिए हार्दिक 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 स्वागत। बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन, बेहतरीन आयोजक और बेहतर क्रिकेटर्स इस समय इस टूर्नामेंट में देखा जाए तो ठाणे, नवी मुंबई, मुंबई, उरण, पनवेल, जुन्नर, इस तरह की जगह से, सतारा, पुणे, इस जगहों से यहाँ पर खिलाड़ी आए खेल खेलने के लिए। सभी सीएचए बंधु बिल्कुल ही यहाँ पर उपस्थित इस टूर्नामेंट के लिए। पिछले साल कोरोना वायरस कोविड-19 के कारण इस टूर्नामेंट को स्थगित कर दी गई थी और बिल्कुल ही इस समय 2022 में बहुत दिनों के बाद, जैसे हम कहते हैं ना कि एक लम्हे के बाद फिर से एक साथ यहाँ पर उपस्थित हमारे साथ बिल्कुल इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में दोनों ही सम्माननीय व्यक्ति, सम्माननीय श्री संदीप पवार साहेब पीआईएस और साथ ही सचिन शिंदे साहेब। चले मैदान की तरफ। इस समय गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गोलंदाज चुनाव का है विशाल महात्री। दूसरे ओवर तैयार। इस बार पहली गेंद थी, रिवर्स करने का प्रयास किया था बल्लेबाज कोहली, परंतु सफल नहीं हो पाए थे। परंतु 2 रन मिला है यहाँ। बल्ले से लगकर आई थी या नहीं ये तो अंपायर बताएं, लेग बाई के रूप में मिलेगा रन, यानी 2 रन। सतीश सर, दृष्टि सीएचए के मास्टरमाइंड सर। साई एकता के जितने भी खिलाड़ी हैं उनसे आग्रह कि आप अपने पूरे टीम के साथ टॉस बॉक्स के पास आ जाएंगे, टॉस बॉक्स के पास आ जाए। सतीश देवकर सर जी का ये नोटिस है सभी टीमों के खिलाड़ियों का। इस बीच गेंद इस बार रिवर्स किया और बिल्कुल ही नो चांस, 1 बाउंस फॉर 4। और उनके साथ साथ उनके खिलाड़ी साथी दोस्त रमेश छोटू। और इस बार ये गेंद टप्पा खाई, फिर से रिवर्स करने का प्रयास, लेकिन देखना होगा और किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था क्योंकि आपने अपने कलाई बदले। वाइड होगा तब जब आप अपने लेंथ से बल्लेबाजी करेंगे। अंपायर इतनी चुस्त और दुरुस्त, दोनों ही अंपायर मैदानी अंपायर का काम करते हुए इस समय चंद्रकांत कोहली कुछ समझाते हुए छोटू उर्फ रमेश सिंह को। इस समय पीयूष फाइटर्स वर्सेस मराठा वारियर्स के बीच ये मुकाबला, मराठा वारियर्स के लिए दूसरा मुकाबला, पीयूष के लिए पहला मुकाबला। चले ये गेंद इस बार आगे आकर गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद निकलेगा, कोई मौका नहीं मिलेगा, मिलेगा सिर्फ चौका। बेहतर कर रही है। बहुत सालों से टूर्नामेंट में खेलना, अभी तक मौका नहीं मिले फाइनल में आने का, लेकिन इस बार जरूर थोड़ा सा प्रयास करेंगे। इस बार फिर से रिवर्स करने का प्रयास छोटू के द्वारा बिल्कुल ही चुके। आगे का काम विकेट कीपर भैया जी बिल्कुल ही इस समय गेंद को कवर करते हुए बगैर किसी रन के अभी भी स्कोर रुका हुआ। हालांकि चौके छक्के लगे हैं, स्कोर 30 रन 4 ओवर के मुकाबले हैं। दूसरा ओवर प्रगति पर। यह गेंद विशाल की, इस गेंद को इस बार ऑन ड्राइव किया है मिड विकेट के क्षेत्र में, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद। गेंद को फील्ड किया, 1 रन के लिए, दूसरे रन के लिए दौड़ लगाए, लाजवाब रनिंग द बिटवीन चंद्रकांत कोहली। बिल्कुल ही 40+ के खिलाड़ी तो लगते नहीं है भाई, और जो भी हो, लेकिन इस तरह की स्फूर्ति, चुस्ती, दुरुस्ती, ये एक मैं कहूंगा युवा खिलाड़ियों के लिए सीख है
जो इस समय युवा है ना, वो चंद्रकांत कोहली से सीखे कि किस तरह की फिटनेस होनी होती है। 45 उनकी उम्र होगी हमारे हिसाब से। खास दोस्त है हमारे, बिल्कुल ही 48 उनके साथी बता रहे हैं, 48 48। तो बिल्कुल ही एक लाजवाब यहाँ पर अपना खेल का प्रदर्शन करते हुए 2 ओवर की समाप्ति हुई है और 2 ओवर के बाद कुल स्कोर बना है 32 रन, 16 रन प्रति ओवर। अगर इसी तरह से रन बनेंगे तो बिल्कुल ही 60-70 के आसपास रन बन सकते हैं। अच्छी शुरुआत मिली है पीयूष फाइटर्स को। इस बार टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी का आमंत्रण मिला था और बिल्कुल ही इस समय अच्छी शुरुआत। किरण दलवीसर बिल्कुल ही खुश होंगे क्योंकि इस समय पीटीसी के माध्यम से आप देख सकते हैं इस टूर्नामेंट का आंखों देखा हाल, और बिल्कुल ही यूट्यूब के माध्यम से। ज्यादा समय ना लिया जाए, मैं आग्रह करूंगा दोनों टीमों के कैप्टन जो इस समय मैदान में हो, क्योंकि आज 12 मुकाबले खेलने हैं। इस समय 6वां मुकाबला चलता हुआ, इसी से आप अंदाजा लगा सकते हैं कि आपको कितना टाइम लेना है। सूर्यकांत गुंज बिल्कुल ही अपने अंदाज में क्षेत्र रक्षण करने के लिए अपने अपने जगह पर पहुंचते हुए सीबी ट्रॉफी 2022 का आयोजन इस समय इस टूर्नामेंट के लिए। आयोजक सन्मान्य आबा साहेब भोर, अतुल आवटी, राम मोडके, नीलेश गालांडे, तुषार कुठार, मंगेश यादव, विनोद मानी, चंदू शेटेसर, दिनकर लोखंडे, अजय शेठ गालांडे, सुधीर जाधव, दत्ता शेठ भालेराव, गोरख शिंदे, रवि शेठ गोड्डे और उनके जितने भी कमेटी मेंबर्स हैं, सभी का बिल्कुल ही आभार प्रकट करना होगा क्योंकि इतना बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन इस समय सीबी ट्रॉफी के माध्यम से। तीसरी ओवर की पहली गेंद लेकर तैयार गेंदबाज प्रवीण। पहली गेंद लेग स्टंप्स के बाहर, वाइड का इशारा रोशन कापने के द्वारा। अब बिल्कुल ही एक अतिरिक्त रन यहां पर मिलता हुआ, इस अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ जाकर 33। गेंदबाज तैयार। इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में सम्माननीय आदरणीय साई सिद्धि 7 स्टार प्लेटिनियम के मालक माननीय श्री नीलेश सेठ गोसावी साहिब, उनका मैं हार्दिक 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 स्वागत करता हूं सीबी ट्रॉफी के माध्यम से। अच्छी गेंद थी, ब्लॉक होल से डाला गया गेंद था। और साथ ही उनके साथ इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में उत्तम सेठ मुसले साहब डॉन के नाम से जाने जाते हैं, उनका भी हम हार्दिक 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 स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। सीबी ट्रॉफी के माध्यम से जितने भी हमारे अतिथि बंधु यहाँ पर उपस्थित, उन सभी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। इस समय मैदान पर चलता हुआ मुकाबला पीयूष फाइटर्स वर्सेस मराठा वॉरियर्स के बीच। दूसरा मुकाबला इस समय मराठा वॉरियर्स का। पहला मुकाबला मराठा वॉरियर्स ने निश्चित ही हार का सामना करना पड़ा था, इसलिए इस समय जीतना जरूरी होगी। ये गेंद इस बार शॉट ऑफ लेंथ, घुटने के बल हवा में देखना होगा, गेंद गई सीधा डगआउट पर, जहां पर पीयूष फाइटर्स अपना सारे खिलाड़ियों के साथ बैठे। छक्का। दोनों ही बल्लेबाज ऐसे लग रहे हैं जैसे कि पढ़ के आए हो घर से, कुछ सीख कर आए हो घर से, या कुछ देख कर आए हो घर से, क्योंकि चंद्रकांत कोहली और छोटू सिंह बिल्कुल ही अपनी टीम के लिए बहुमूल्य रन जुटाते हुए दोनों बल्लेबाजों ने चौके और छक्के तो लगाए हैं, साथ ही रनिंग द बिटवीन भी दिखाया है इस ग्राउंड के ऊपर। चले एक बार फिर ये गेंद छोटू के लिए, और बाल बाल बच सकते थे परंतु विकेट का पतन। अच्छी गेंद, पहला सफलता।
तरफा नहीं कहा जा सकता, एक जैसा। चले एक बार फिर से गेंदबाज प्रवीण डाटे। संतोष जामदार के लिए पहली गेंद थी, थोड़ा सा स्लो ऑन गेंद था, हवा में गेंदें बहुत दूर रुकी, परंतु वहां पर फॉलो थ्रू में कैच करने का प्रयास किए, सफल नहीं हो पाए। गेंदे डाउन था, ऑन ड्राइव करने का प्रयास किया था जामदार ने, परंतु गेंदे बल्ले की निचले हिस्से में लगकर हवा में थोड़ा देर रुका था। वहां पर थोड़ी सी मैं कहूंगा प्रवीण के द्वारा गलती हुई, हालांकि कैच थोड़ा सा मुश्किल था, सफल नहीं हो पाया कैच पकड़ने में, और एक मैं कहूंगा आसान सा जीवन दान मिलता हुआ। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर, 6 खिलाड़ी 30 गज के अंदर। इस बार इस गेंद को क्या सुंदर ड्राइव किया, 4 रन मिलेगा, कोहली के बल्ले से निकला हुआ यह चौका। प्लस के खिलाड़ी, जिसमें उन्होंने 4 चौके और 1 छक्के लगाए, और जो भी चौके छक्के लगा है चंद्रकांत कोहली के बल्ले से, वो एक दर्शनीय चौका छक्का है। ऐसा नहीं कह सकते कि आप किसी तरह से मार दिया हो, क्योंकि उन्होंने जो खेला है ना वो बेहतरीन खेला है। क्यों ना हो, क्योंकि प्रैक्टिस करते हैं वो, बिल्कुल ही उल्वे के मैदान में बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है वो। 40 प्लस के लिए बेहतर खेलते हैं, उड़न तालुका हो या रायगढ़ डिस्ट्रिक्ट हो या किसी भी तरह का टीमों के साथ। चले एक बार फिर से गेंदबाज प्रवीण डाटे, चंद्रकांत कोहली के लिए 25 के निजी स्कोर पर, शॉट ऑफ स्टंप के बाहर की तरफ और मूव लेता हुआ गेंद, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन यहां पर ऑन मिलता हुआ। इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा जाकर 46 पर, जबकि ये तीसरी ओवर प्रगति पर। 4 ओवर का मुकाबला तेजस फाइटर्स वर्सेस मराठा वारियर्स के बीच इस समय मुकाबला चलता हुआ। थोड़ा सा जरूर सोचना होगा, और सोच में पड़े होंगे कप्तान मराठा वारियर्स की, क्योंकि रन बन रही है। अभी तक चंद्रकांत कोहली मैदान पे डटे हुए हैं, जब तक रहेंगे तब तक रन बनाते जाएंगे। शॉट ऑफ लेंथ, पीछे हटकर खेलने का प्रयास, चूंकि गलती हुई बल्लेबाज से, क्योंकि उन्हें मालूम था ये गेंद क्या है, कहां जाता, परंतु बाल बाल बचते हुए। ओवर की समाप्ति, 3 ओवर के बाद कुल स्कोर पहुंचा 46 खिलाड़ी के नुकसान पर। अगला मुकाबला खेला जाएगा पाटकर एंड सन्स। इस ओवर के बाद अगला मुकाबला खेला जाएगा पाटकर एंड सन्स वर्सेस, कौन है, लंबोदर का आयुष। तो आयुष फाइटर्स और पाटकर एंड सन्स दोनों के कैप्टन से आग्रह करूंगा कि अगला मुकाबला जो खेले जाएंगे उसका टॉस होगा इस ओवर के बाद, यानी इनिंग ब्रेक में। आयुष हो आयुष फाइटर्स और पाटकर एंड सन्स। तो इस समय चौथा ओवर प्रगति पर, देखना होगा किसको लाया जाता है गेंदबाजी करने के लिए। और बिल्कुल इस समय नए गेंदबाज मैदान पर आतिश म्हात्रे जी। चले चौथे ओवर की पहली गेंद लेकर, लेग स्टंप्स के थोड़ा सा बाहर से और अंदर की तरफ आई थी, घूमकर गेंद को खेलने का प्रयास किए थे, सफल तो हो नहीं पाए। 1 रन जरूर चुराया, दूसरे रन के लिए भी दौड़ लगाए दोनों ही बल्लेबाजों ने मिलकर, और 2 रन पूरे किए हैं। अंपायर का इशारा 22 का, तो यानी 2 रन तो मिला है, किसी बल्लेबाज के खाते में नहीं, वाइज के रूप में, एक्स्ट्रा के रूप में, अतिरिक्त के रूप में, तो बिल्कुल ये बोनस के रूप में 2 रन। इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर सीधे 48 पर। दोनों टीमों के कैप्टन जो अगला मुकाबला खेलेंगे टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आए, फुल टॉस बनाकर खेला, सीधा गेंद जा रही है मिड ऑफ के क्षेत्र में, वहां पर तैनात थे खिलाड़ी, गेंद को फील्ड की, थ्रो की, और तब तक 1 रन करने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 49 के पास। 50 रन से 1 रन पीछे पीयूष फाइटर्स। पिछले साल तक पीयूष ब्लास्टर थे, लेकिन शायद उनके लिए ब्लास्टर दुर्भाग्य हुआ करता था, इसके लिए इस समय
नाम चेंज की गई है और उनमें फाइटर्स लाया गया है। ड्रेस जो कोट है ना, ड्रेस कोट, उसमें भी चेंजिंग लाई गई है, प्यूला प्यूला लाया गया है ब्लैक ब्लैक के साथ। हो सकता है कुछ टोटका होगा संतोष शर्मा साहब का। इसी बीच ये गेंद और पास खेलने का प्रयास, थोड़ा सा चुके इस बार। अच्छी गेंद, टप्पा खाने का जो उछलती हुई करीबन कमर के ऊपर से विकेट कीपर विजय सर के हाथों में, बगैर किसी रन के। तो थोड़ा सा रन को बांधते हुए इस ओवर में आतिश महात्रे सर जी, अनुभव का यहाँ पर पूरा सा पूरा फायदा मिलता हुआ आतिश महात्रे सर जी को। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, सारे खिलाड़ी ऑन साइड में। बाउंड्री लाइन पर बैट की बारी है, थॉटमैन के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड की, लेकिन एक रन से नहीं रोक सकते थे और इस एक रनों के साथ स्कोर पहुंचा 50 और बिल्कुल ही 50 रन पूरा होता हुआ अर्धशतक यहां पर लगता हुआ पीयूष फाइटर्स के लिए। 4 ओवर के मुकाबले हैं तो अब सम्मानित स्कोर कहा जा सकता है कि सम्मानजनक स्कोर बना है इस मैदान पर। 4 ओवर में 50 रन आप बना लेते हो तो थोड़ा सा अच्छी स्थिति कहा जा सकता है। बिल्कुल ही तैयार। अब अगली गेंद लेकर आतिश महात्रे सामना करेंगे बल्लेबाज, और हवा में कहां गई, अंदर या बाहर, मिलेगा छक्का। पाटकर एंड सन्स और आयुष फाइटर्स अगला मुकाबला दोनों के बीच। तो दोनों ही कैप्टन से आग्रह कि आप टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स में आए। इस बार ये गेंद, और इस बार इस गेंद को आगे आकर फिर से खेला है, बल्ले के निचली हिस्सा में लगती विकेट के क्षेत्र में गई है, 1 रन लिया। दूसरा रन के लिए भी दौड़ लगाएंगे, देखना होगा, बल्ला हाथ से छूटा था संतोष का, परंतु तब तक 1 रन चुराते हुए तीसरे रन के लिए भी दौड़ लगाए हैं, लेकिन यहाँ पे खतरा होगा और बिल्कुल ही रनआउट होना पड़ेगा। तो इस तरह से सफलता मिली जरूर रनआउट के रूप में, परंतु 2 रन यहां पर मिले हैं और इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा जाकर सीधा 58 पर। और इस तरह से जीतने का लक्ष्य 59 रनों का, क्या लाजवाब रन बनी है। चंद्रकांत कोहली की तारीफ करनी होगी जिन्होंने बहुमूल्य रन जुटाए हैं इस 59 रनों में। इस 59 रनों में कोहली ने 26 रनों की बल्लेबाजी, नट आउट बल्लेबाजी की। अगर उनको 1 2 3 और गेंद मिलता तो जरूर कुछ रन बना सकते थे, परंतु गेंद खेलने का मौका कम मिला। 26 रन बनाकर नट आउट, जीतने का लक्ष्य 59 रनों का। तो बिल्कुल ही थोड़े समय के लिए यहां पर खेल रुका हुआ, तब तक टॉस होगी अगले मुकाबला का। चलते हम टॉस बॉक्स की तरफ, जहां पर हमारे साथी कमेंटेटर मैदान से बिल्कुल ही आपके लिए तैयार तुषार शिंदे। धन्यवाद सर. मी या ठिकाणी आमंत्रित करतो पाणी पाठवा मैदानात, पाणी पाठवा. आदरणीय निलेशजी गोसावी साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आदरणीय निलेशजी गोसावी साहेब, आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पाटकर अँड सन्स हा संघाचा कॅप्टन आणि आयुष फायटर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. आदरणीय निलेशजी गोसावी साहेब इथे येतील टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. तर मी विनंती करतो साहेबांना आपल्या सेवाचे टॉस इथे करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या जोडले जात आहेत. निलेशजी गोसावी साहेब ते देखील आपल्या समोर जोडले जातील. टॉस इथे केला जातोय. पाटकर अँड सन्स आणि आयुष फायटर. तर इथे टॉस जिंकलाय, मला वाटतं पाटकर अँड सन्स संघाने इथे टॉस जिंकलाय. निर्णय इथे सांगायचा आहे. तर पाटकर अँड सन्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आयुष फायटर या संघाला. मी तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोन वरती पुढच्या इनिंग साठी आमंत्रित करतोय मी इथे भाऊ सरांना. भाऊ सर मात्रे. मला वाटतं मी ते बसलेलं का.
तर पुढील काही षटकांसाठी आपण ऐकूयात रायगडचा एक बुलंद आवाज ज्येष्ठ समालोचक या ठिकाणी आदरणीय भाऊ महात्रे सरांना आपण ऐकूयात. हॅलो, धन्यवाद तुषार आणि संतोषजी पंडित सर, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य चंद्रकांत शेटे उर्फ चंदू शेटे सर. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 14.75 सरासरी राखायची आहे. ते निश्चितच आपण पाहतोय. मराठा वॉरियर्स या संघासमोर तर एक डिसिप्लिन मैदानावर तुम्ही पाहिला असेल, सर्व खेळाडू ज्यावेळेस मैदानात उतरत होते त्यावेळेस सर्व खेळाडू रांगेत मैदानामध्ये उतरलेत. आणि क्रिकेट हा खेळ किती डिसिप्लिन बद्ध असू शकतो याचं एक उत्तम उदाहरण इथे खेळाडूने पेश केलंय. अतिशय जबरदस्त, मात्र ते पाहायला दृश्य देखील पाहण्यासारखं होतं. अप्रतिम दृश्य तुम्ही पाहिलं ज्यावेळेस संघ फील्डवरती उतरत होता. एका लाईन मध्ये ज्या पद्धतीने आर्मीचे जवान फील्डवरती उतरत असतात त्या पद्धतीने हा संघ नक्कीच फील्डवरती उतरताना सर्वांनी पाहिलाय. हॅलो, धन्यवाद तुषार शिंदे. तर पुरुष फायटरनं आपण पाहिलं तर 58 धावा तब्बल कुठल्या गेल्या, 59 धावांचं पाठलाग करायचं आहे. निश्चितच आपण पाहतो समोरचा संघ आपण मराठा वॉरियर्स संघ आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानामध्ये आणि त्याचबरोबर मागचा सामना मात्र पराभूत झाला होता. पुरुष फायटर देखील एक सामना पराभूत झाला होता. त्यानंतर मात्र ही लढत आपली एक अस्तित्वाची लढत असेल आणि या अस्तित्वाच्या लढतीमध्ये एक बिग फाईट पाहायला मिळते. 59 धावा पाठलाग करायचा आहे आणि 59 धावा वाचवायचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल्य, दोन्ही संघ मातबर, दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर सीबी ट्रॉफी म्हटलं तर डॉक्स प्रीमियम लीग श्रेयचे बांधव आमचे वर्षातून काय होईना परंतु 2 दिवस हा कुंभमेळा श्रेयचे बांधवांचा निश्चितच पाहायला मिळतोय. चला, दोन्ही संघाचे 12 खेळाडू कुठे असते त्यांनी यायचं आहे. बॉलर्स नेम हरी, रमेश, विजय कांबळे. चला, बॅट्समन नेम्स तर इथं पॅनल्टी नसल्यामुळे तुम्हाला काही हरकत नाही, परंतु 12 खेळाडू या मित्रांनो. मास्टर पीयूष 11 आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण 12 खेळाडू पाठवून द्यायचे. चला, मराठी वॉरियर्स दुसरा चेंडू आपण पाहतो. निर्धाव, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. रमेश सिंग हा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सीबी ट्रॉफी, डॉक्स प्रीमियम लीग आणि त्याचबरोबर एक धकाधकीचं जीवन जगत असताना वर्षातून 2 दिवस का होईना एक आनंदाचा क्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी होते. तिखट मारायची गोलंदाजी, मॅग्निफिशंट गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. अक्षरशः या गोलंदाजांना प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जबरदस्त विजय कांबळे आणि दीपक निश्चितच आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर 4थ्या चेंडूवर का होईना श्री गणेश झालाय मराठा वॉरियर्स संघाचा. सिंगलच्या माध्यमातून श्री गणेश झालाय, सिंगलच्या माध्यमातून खाता खुलं झालंय ते विजय सातवेचं आणि त्याचबरोबर दीपक हा एक सलामी वीर पाहतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या षटकामध्ये पंचांचा नो घोषित इशारा आलाय आणि फ्री हिटची संधी असेल. ओव्हर स्टेपिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला रमेश सिंग. 4 चेंडू अगदी अक्षरशः तिखट मारायचे पाहायला मिळते, मॅग्निफिशंट पाहायला मिळते. त्यानंतर 5वा चेंडू रिलीज केला तो मात्र ओव्हर स्टेपचा आणि त्याचबरोबर फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला, मुभा असेल फलंदाजाला खेळण्यासाठी आणि मुभा असल्यामुळे मात्र ही झेल जरूर घेतली हॅरीने, परंतु
फ्रीडची संधी असल्यामुळं मी अगोदरच सांगितलं तर फ्रीडची संधी आहे मुभा असेल खेळण्यासाठी फलंदाजाला आणि मुभा त्यांनी स्वीकारली होती, परंतु चेंडू हॅरीने झेल पकडला होता. परंतु 1+ धावसंख्या अजून संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 3 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आणि आता मात्र चेंडूला फक्त दिशाली पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्र होता, परंतु चेंडू हातामध्ये थोडासा निसटला आणि त्यानंतर मात्र विजयनं मात्र 1 धाव आपल्या खात्यामध्ये अजून एक जोडली गेली आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक होता, एक हाणामारीचं षटक होतं. ते षटकामध्ये फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे निश्चितच रमेश सिंगची, जबरदस्त गोलंदाजी. आणि त्याचबरोबर 59 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे पहिले षटक संपलं, कोणती सफलता नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि संघनायकाला मात्र भुरळ घातली या गोलंदाजानं निश्चितच रमेश सिंगनं. आणि आता मात्र समीकरण उडलंय, येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार आहे. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. सीबी ट्रॉफी, डॉग्स प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर सेचे बांधव या स्पर्धेमध्ये खेळताना आनंद घेताना युट्यूबच्या माध्यमातून पाहताना आपण पाहतोय. घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमच्या स्पर्धेचे स्कोरर आपण पाहतोय उमेशजी भोईर, मेनफॉर्म चिंचपाडा, आमचे गुरुवर्य समालोचक चंदू शेट्टी सर, त्याचबरोबर संतोष पंडित सर, त्याचबरोबर तुषार शिंदे. सगळ्यांचा मात्र या स्पर्धेला हातभार लागतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व शिलेदार मावळे, आबासाहेब भोर आणि त्यांची पूर्ण कंपनी टीम. जबरदस्त स्पर्धा पाहतो. 7व्या वर्षामध्ये पदार्पण कधी कळत नाही आहे. सलग 2 वर्ष या स्पर्धेचं आयोजन या मैदानावर पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेचे जे शिलेदार आहेत त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतोय. त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली या स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज. ओहो, चपराक लावली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी विजय झाला चेंडूचा. आणि बऱ्याच कालावधीनंतर मोठा फटका पाहायला मिळाला. मंथन डाकीच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. डीजे विजय सातोसे आणि दीपक कांबळे ही जोडी मैदानामध्ये सलामीवीर. आणि विजय सातोसेने मात्र चौकार मारलाय, आपले इरादे स्पष्ट केलेत, जणू बॅट गरम केली आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडतं पाहायचं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस होईल का? नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली विजय सातोसे. आणि त्याचबरोबर कॉल चुकीचा पाहायला मिळाला, रिव्हर्स अटेंड केला होता. सरळ फटके मात्र पाहायला मिळत होते, परंतु इथे मात्र उंगली तेडी करण्याचा प्रयत्न केला. आणि रमेश सिंगनं पहिले षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च केला होता, परंतु मंथन डाकीनं आपल्या षटकामध्ये पहिला ब्रेक तो मिळून दिला आहे. निश्चितच देऊया पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला संधी. नवीन फलंदाज प्रशांत. ओहो, चेंडूला मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल केला. 1 धाव निश्चित मिळेल, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु 1 धावेनं समाधानी व्हावं लागेल दीपक कांबळे. आणि त्याचबरोबर सोबत आपण पाहतो तिसरा फलंदाज प्रशांत हंडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे मोठ्या डोंगराला फोडायचं आहे. एक्सप्रेस ती मात्र चालावा लागेल. हो, मात्र माझा आवाज या फलंदाजापर्यंत पोहोचला की काय, कारण काऊ कॉर्नरच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला. तर प्रशांत हंडेसाठी प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. लोबल वॉशेल यांच्याकडनं. आणि त्याचबरोबर प्रशांत हंडे सुवर्ण संधी असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. समीकरण उरलंय, येणारे 14 चेंडू 46 धावांची गरज असणार आहे.
प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेर धाडावं लागेल. माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला की काय? प्रशांत हांडेनं मात्र चौकाराने खाता खुला केलाय. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मंथन डाकी मात्र तयार. हो, मात्र इथे मात्र चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतं, अगदी जमिनीला गुदगुला करत चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मंथन मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 चौकारांचा जरूर मार खाला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये एक सफलता जरूर मिळवली. पहिला प्रयत्न मिळून दिला, पहिली जोडी फोडण्याचं काम देखील त्यांनी केलंय. आणि त्याचबरोबर रमेश सिंगचं एक कौतुक करावं लागेल, कारण त्याने फक्त आणि फक्त एक अवांतर चेंडू टाकला, परंतु 3 निर्धाव चेंडू टाकून फक्त 4 धावा खर्च केला. ओहो, चेंडूला फक्त दिशा दिली. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव निश्चित मिळेल आणि एकाच धावेवर समाधानित व्हावं लागलाय. निश्चितच 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि या 2 षटकामध्ये एकूण धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 15 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात. परंतु समीकरण शेवटी उरलंय 12 चेंडू 44 धावा. 44 धावा 12 चेंडू. सामना कोण जिंकणार? पियुष 11 की मराठा वॉरियर्स? 2 संघामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. पियुषनं मात्र फिश फायटर हा संघ 58 धावा तब्बल कुठल्या गेल्या आणि त्याचबरोबर 59 धावांचा पाठलाग करत असं मराठा वॉरियर्स संघ मात्र थोडासा चचपडत बसलाय, थोडा अडचणीमध्ये सापडलाय, कारण सुरुवात चांगली झाली नाहीये. त्यानंतर दुसरं षटक हाताळत असताना त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली आणि अशा रीतीनं चला स्पीडअप करायचं प्लीज. पंच स्पीडअप करायचंय, कारण अजून भरपूर सामने खेळायचे, अजून 6 सामने खेळायचे आहेत आणि अर्धा दिवस तर निघून गेला, पार निघून गेलाय. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. जवळजवळ संध्याकाळचे 4 वाजायला आलेत आणि 6 सामने अजून देखील शिल्लक आहेत, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करताय. पंच टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची होऊन देऊ नका प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावणारे क्षेत्ररक्षक चला बाजूला व्हा, लगेच मग आपल्या ठिकाणी जाऊन उभे राहा. आम्ही वारंवार विनंती का करतो तुमच्यासाठी, का हा कुंभमेळा तुमच्यासाठी आहे, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे, ही स्पर्धा तुमची आहे आणि आपली स्पर्धा असल्यामुळं आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि आपली स्पर्धा ही पार पाडायची आहे, जेणेकरून या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाहीये, याची दखल घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला ही स्पर्धेसाठी प्रत्येकानं योगदान द्यायचे. आपण स्वतः आयोजक असल्यामुळं स्वतः आपण सगळे निर्णय घ्यायचे आहेत पटापट आणि त्याचबरोबर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नवीन गोलंदाज हॅरी काले, स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत हंडे. इथे मात्र चपराक लावली खरी, परंतु हवाई सफर, चेंडू पार. 6 धावांसाठी फलंदाज होता दीपक कांबळेच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा पॅन्ट्री षटकार. डीजे षटकारानं या सामन्यामध्ये शिरकाव केला की काय असं वाटायला लागलंय, कारण येणारे 11 चेंडू आणि 38 धावांची गरज दीपक कांबळेच्या खांद्यावर जबाबदारी असेल. अजून एका खुर टप्प्याचा चेंडू, चेंडूला पूल केला. इथे क्षेत्ररक्षक आहे मंथन, मात्र हा झेल सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडते पाहायचा आहे, कारण इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केले, कॉल चुकीचा होता. इथे मात्र दीपक कांबळेला माघारी परतावा लागेल. अजून एक मोठा धक्का, फलंदाज बाद होत आहे. दीपक कांबळे बॅक टू द डगआउट. डीजे फलंदाज मैदानामध्ये उतरलेत, त्यामुळे तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं प्लीज. प्रफुल्ल निश्चितच चांगला झेल होता, परंतु झेल सुटला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच फलंदाज बाद झालाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचबरोबर मंथन तो चेंडू मात्र सोडला, झेल सोडल्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. दीपक कांबळे. प्रशांत
हंडे स्ट्राईक एंडला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. काय कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर षटकार मारत होता दीपकनं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्यापासून वंचित ठेवला. परंतु झेल जरी सुटला असला रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता मिळाली आणि अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओहो, ऑफ स्टंपच्या लाईन पकडली आहे, परंतु चेंडू अवांतर पाहायला मिळतं. पंच आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे आणि अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये अजून देखील जोडली जाते आणि त्याचबरोबर 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत हंडे आणि सूर्यकांत गुंड ही जोडी मैदानामध्ये. ओहो, अजून एक निर्धाव चेंडू होता, परंतु इथे थोडीशी बॅकिंग कमी पडली आहे विकेट किपर यांच्याकडनं, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच विकेट सोडावी लागली आहे प्रशांत हांडेला. प्रशांत देखील तगवडचा शिकार झाला आहे. युनिट नंबर 3 प्रशांत मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजे सॉरी 35 धावांची गरज असणार आहे. ओहो, पूल केलाय, पॉवरफुल हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. जबरदस्त फटका, या सामन्यामध्ये शिरकाव करणारा फटका. 6 धावांसाठी फटका पाहायला मिळतो. डीजे शेवट आलाय, कारण इनिंग मधील 4थं षटक, स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल या फलंदाजांना, कारण स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो निश्चितच सूर्यकांत गुंड आणि VM ही जोडी मैदानामध्ये. अक्षय सोनकर ही जोडी मैदानामध्ये. निश्चितच पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय, परंतु चेंडू खूपच बाहेरून होता. त्यानंतर मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे, कारण समीकरण उरलं आहे. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. अक्षय सोनकर हा गोलंदाज मात्र 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. सूर्यकांत गुंड स्ट्राईक एंडला, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु इथे काय लेग बी पडतो विकेट. पंतांनीच अपील उचलून धरले आहे बोट आकाशाकडे, आणि काय घडलं तर फलंदाज बाद झालाय. OUT फलंदाज बाद होतोय. हॅलो, चला 12 खेळाडू नाही आमच्यापर्यंत. XYZ नाव दिलं तर चालेल का? चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतं की नाही पाहायचं आहे. नक्की क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये, आणि इथे मात्र एक धाव
नवीन आलेल्या फलंदाजाच्या खात्यामध्ये. फार मोठी स्पर्धा आहे आणि 12 खेळाडू इथून निघून गेलाय. अक्षय सोनकर. ओहो, काय बॉल पाहायला मिळाला, काय चेंडू हाताळला इथे गोलंदाज. परत थ्रो चुकीचा. एक धाव निश्चित आणि दुसरी धाव देखील चित्याच्या चपलांना पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत पुढे सरकताना पाहायला मिळते. 34 धावा धावपलकावर. सामन्यामध्ये अपौपचारिकता शिल्लक आहे, कारण आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि त्याचबरोबर येणारे 3 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. पीटीसी लाईव्ह आणि त्याचे फाउंडर आपण पाहतो संदीप वास्कर. नवीन घराचं वास्तू पूजन पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. अरे बापरे, काय घडलं काय. 2-3 वेळा चेंडू हातातून निसटता शेवटी जमिनीला दान झाला आणि 11वा झेल सुटलाय मला वाटतं या स्पर्धेमधील. आणि त्याचबरोबर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि 24 धावांची गरज असणार आहे. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे, ती पूर्ण करायची. मी म्हणेन PH11 फायटर संघाला. हो, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये एसटी रक्षक. आणि षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू 24 धावा. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज मराठा वॉरियर्स संघाला. आणि ते अपौपचारिकता शिल्लक होती ती पूर्ण केली मी म्हणेन गोलंदाज अक्षय सोनकरनं. आणि त्याचबरोबर आज सामना जिंकलाय पियुष फायटर संघानं. अभिनंदन पियुष फायटरचं. आणि त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघाचं देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. आणि त्याचबरोबर स्पर्धेत पुढील ह्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो कोण आहे हे आमचे स्कोरर सांगतील. त्यानंतर मात्र मी अनाउन्समेंट करतोय, ज्यांना नाणेफेक जिंकले त्याचा निर्णय त्यांनी लगेचच कळवायचा आहे मैदानामध्ये.